अरे काय केलं तू आज सकाळपासून? काय करायला लागली? नुसतं इकडं तिकडं तुला काही का तू म्हणत असं महिन्यातून 1-2 चक्रा मारताय पण गुडघ्यानं जमत नाही तरी गेले. पण काहीतरी त्यांना एक घराची काय आहे वास्तुशांती घराची त्याच्यासाठी गेलेले. मी लाटून दाखवतो तुला. ऐकून उंडा आण अजून उंडा पोळ्या करू आपण दोघं. आण उंडा. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन या युट्यूब चॅनलमध्ये. वैशू सुदर्शन नाव आहे पण वैशूचा काहीच त्याच्यात सहभाग नाहीये. वैशू काय आई नाही फक्त व्हिडिओ दिसती एवढी मोठी उभी. आईचं चालू आहे जेवण. काय म्हणायचं तुला वैशू? आई सांग बरं तुझ्या भाषेत सांग तिला. व्हिडिओचं बंद करून टाकायचे का आपण? बंद करायचं असेल तर तसं सांगून दे. उगा असं बिनकामीचं मला एकट्याला तर मरमर करून काही मतलब नाहीये आणि व्हिडिओ टाकून काही मतलब नाहीये. इच्छा नसेल तर काय मतलब आहे त्या गोष्टीला व्हिडिओ टाकायचं नाही करायचं. जर बोलायचंच नसेल तर पळायला लागली नुसती इकडं तिकडं. कमेंट वाचायला सगळ्यात पुढं असते. हा इकडं बघ. अरे काय केलं तू आज सकाळपासून? काय करायला लागली? नुसतं इकडं तिकडं तुला काही हा मग मी तुला तेच म्हणतो. तुला बोलायचं नाही का व्हिडिओ मध्ये? काय फुगल्यासारखं दिसते तू सगळ्यांना. ताना लोकांना वाटतंय की हिला बळजबरी आणताय किंवा हिच्या मनासारखं नाही की हिला त्रास देताय का काय? मग आणि तुम्ही म्हणे ना तिला आता उद्या आज नाही तर उद्या मी दवाखान्यात नेणार आहे. हे सगळं टेस्ट करायचंय सगळं चेकअप करायचंय कारण तिची तब्येत बी जरा वीकच राहायला लागली. आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि तरी बी काही फरक नाही पडत आहे तिला. काय आहे तुझं काय दुखतंय? तिचे हात आणि पाय जास्त दुखते एनी टाइम. आणि गोळ्या औषध घेते का टाइमवर? आई घेते का रे? हा तुला काय म्हणा तू बी टाईट मध्ये राज आहे जरासं. तिला प्रत्येक गोष्टी मध्ये करायची माहिती का? औषध घेतलंय काहीच नाही. मग कारण कसं आहे माहितीये का मित्रांनो, तुम्हाला वाटतंय सगळं व्यवस्थित आहे पण मग या असं तब्येतीचा कधी प्रॉब्लेम दवाखान्यात गेला गोळ्या घ्यायच्या नाही काही घ्यायच्या नाही प्रॉपर सांगायचं नाही. सगळे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे ना. त्याच्यामुळे व्हिडिओत तुम्ही पहा आमच्या घरात आजीचं वय 105-110 असत पण एकदम ओके काहीच असं त्यांना प्रॉब्लेम नाहीये. आणि हिचं वय असं किती वय आहे तुझं? 23-24 वर्षाची आहे फक्त. आणि एवढी हे झाली म्हणल्यावर कसं काय जमणार आहे सांगा बरं तुम्हीच. अरे दुखायला तर तुझं महिना झाला आपण इथं आलो तसं व्हिडिओ टाकतोय तशीच आहे तू कमेंट बी बघती सगळ्या गोष्टी बघती तरी काय. व्हिडिओ मध्ये म्हणलं बोलायचं बोलत नाही असली तरी बी शांत राहते एकदम अशी शांत बसलेली आणि पुन्हा असं सरळ बसत नाही. सगळ्या तुला कमेंट आहे. दादा तू व्यवस्थित बोलतोय तिचं काहीच नाहीये. ती नुसतं बघतीये नुसते हसतीये बोलत नाही काहीच नाही. कधी तर निव्वळ नाराजच असते. आईचं बघा खाऊन पिऊन सगळे एकदम ओके. काय म्हणते 6 महिने आम्ही गोळ्या घेत नाही कशाच फक्त सर्दी. हे बघा हे कार्टून आहे भिडला लगे ऍपल वर. कापून घे चाकून व्यवस्थित. तर चालतंय असा विषय सगळ्यांना मला हेच बोलायचं होतं. कारण कसं आहे माहितीये का रोज आपण प्रेमानं घेतोय व्यवस्थित घेतोय शांततेत घेतो पण तिला काही समजत नाहीये. त्याच्यामुळे तिला सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता चेंज झाली तर ठीक आहे नाही तर आता दवाखान्यात न्यायचंच आहे तिला. तर मी भेटतोय तुम्हाला थोड्या वेळात कारण मला थोडं बाहेर जायचंय. बाहेरचा घेतला थोडा तर घेईल मी व्हिडिओ याच्यात. बाकी ते आल्यानंतर वैष्णवी लगेच जायचंय दवाखान्यात. आज जायचं उद्या? हा एक व्हिडिओचं आहे ते पण करायचंय. बघू आज संध्याकाळपर्यंत दवाखान्यात जाऊ. तर असा प्रॉब्लेम आहे. तर मी भेटतो तुम्हाला लगेच थोड्या वेळात. या दोघीचं चालू आहे इकडं बसल्या का. आणि सांगायचंय नाना गेलेली गावाकडे बघा आज डबल. का तुम्ही म्हणत असं महिन्यातून 1-2 चक्रा मारताय पण गुडघ्यानं जमत नाही तरी गेले. पण काहीतरी त्यांना एक घराची काय आहे
वास्तुशांती आहे घराची, त्याच्यासाठी गेलेले. हा त्याच्यासाठी गेलेले, त्याच्यामुळे जा म्हटलं. पण गुडघ्यानं त्यांना प्रॉब्लेम आहे, पण तरी ते म्हणे हा कोणाचा कार्यक्रम असला पाहुण्याचा ना तर त्यांना जावं वाटतं. त्यांना वाटतं की नाही आपल्याकडे आलेले किंवा आपण त्यांच्याकडे राहिलेलो आहे लहानपणी, त्याच्यामुळे गेलेत ते. तर चला मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर हे बघा आमच्या बाईच्या चालू इकडं पोळ्या करणं. कोणासाठी करते पोळ्या? कोणासाठी? पप्पासाठी. पप्पाला करायली, पप्पा सोबत. छान करा, गोल गोल करा. दीदी ये तिला पाणी आण, गुचक्या लागायला तिला. आजी काऊन शांत आहे आजी आज? नाना गेले शिवणीला. कुठं जाऊ द्यायचं आजीला? आजीला कुठं जाऊ द्यायचं? पाणी पी पिला थोडं. आण रे वैष्णवी यांची बॅग. जाऊ दे आजीला. तर यांचं चालू आहे. काय वैष्णवी आज झालं की जेवायला? चला भूक लागली. पोळ्या करेली काय? भाजीचं काय आज? मटकीची भाजी आहे का? तर मित्रांनो तुम्हाला आता भेटणार आहे डेलीमध्ये एक रेसिपी. तर आईचं चॅनल आता हे बघा, रात्री आम्ही मूग डाळ तयार केली. तर आम्ही अशाच रेसिपी करत राहणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आता आईच्या आणि वैष्णवीच्या रेसिपी बघायला मिळणार आहे. आणि एक महत्त्वाचं बोलायचं आहे मला की आई उद्यापासून म्हणजे आजपासून आपला व्हिडिओ 3 वाजेला येणार आहे. म्हणजे रोज दुपारी 3 वाजेला टाकणार आहे आपण व्हिडिओ. हां तर म्हणजे जेवढे आपले यूट्यूब फॅमिली त्यांनी सगळ्यांनी हे करा. तर आता आपण 3 वाजेला व्हिडिओ टाकणार आहे, कारण डेलीचा टाईम आपण फिक्स केलेला आहे 3 वाजेचा. तर डेली 3 वाजेला व्हिडिओ येणार आहे आपला. तर चला वैष्णव जेवण्याचं काय आहे तर ते ठरवा. अच्छा तर हे बघा ओम आवाज देतोय तिला आणि तिचं चालू आहे पोळ्या करणं. पण आज नाना नाही तर आमचं घर सगळं शांत शांत झालंय. काय करणार आता, त्यांना बी काम होतं त्याच्यामुळे गेले ते. त्यांना म्हटलं होतं तरी बी आपल्याला जायचंच आहे आता थोड्या दिवसानं, त्यावेळेस हे करा. पण ते म्हणे नाही म्हणे, आपल्याकडे ते आले होते. दीदी तू सगळं खराब केलंय ते शिवणीला. ती घराची वास्तू शांती आहे ना. काय करतीये का तू दीदी? हो कोणी मारलं तुला? मारलं कोणी तुला? कोण? मी लाटून दाखवतो तुला. ऐकून उंडा आण अजून. उंडा आणता पोळ्या करू आपण दोघं बी. आण आण उंडा. उंडा आण, थोडं पीठ पण आण याच्यात, आपण छान पोळ्या लाटू. पोळ्या करायचं लय पण सर्दीनच परेशानी. गुचकी कस काय लागेली का तुला? कशात आणते पीठ? कशात आणते? हा त्याच्यात उंडा आणि पीठ आण थोडस. जाय ऐकून पटकन घेऊन ये. भूका लागल्या पटकन घेऊन ये. भूक लागली मला. काय करायचं त्याच? आता पाहायचं काम नाही. अर्धा घंटा मस्त खेळत बसणार याच्यासोबत. वैष्णवी चल ना, बाकीचं आटप ना पटापट. चल टाटा गिट घ्या सगळे. चला नाना कुठपर्यंत पोहोचले? फोन आलता का त्यांचा? आज थोडं वातावरण बी हे आणि इथं सगळी गरमी ते व्हायला लागलाय नाही का? आभाळ आलेलं आहे, सगळं पावसाचं वातावरण आहे. हे बघा शेंगा आणलेलं आहे आणि इथं पसारा तुम्हाला असाच दिसणार आहे. त्याच्यासाठी काही नाहीये. आता थोडं नाव ठेवा, कारण काय आहे माहितीये का? हा ना, ते रॅक ऑनलाईन मागवलेलं आहे मी. ते जर रॅक आलं ना 1-2-3 दिवसात येऊन जाईल.
त्यावेळेस सगळं व्यवस्थित होईल. तोपर्यंत आता असंच ऍडजस्ट करणं आहे. आता ऑनलाईन मागवलं ना वैष्णव, ते आल्यानंतर बघू. कपड्याचं काही एवढं हे नाही आपल्याला आवश्यक पण नाही. भांडं कपड्याचं बी आवश्यक आहे. माझे कपडे कुठे ठेवणार आहे ते नाही, कपडे वाळू घालण्याचं ते नाही आणलं तरी जमतं. पण नाही, पण वैष्णव ऑनलाईन सगळं चांगलं भेटतंय तर बघू ना. ऑनलाईन मागितलेलं 2 दिवसात येऊन जाईल. दिवा पण नाही छान आहे ऑनलाईन, म्हणजे त्याला मागवायचं. तुला जे ऑनलाईन दिसतंय ना चांगलं, ते डायरेक्ट मागवायचं. ते म्हणजे हे नाही लागत त्याला, नवरात्रात असं चांगलं आहे, विजत नाही, हवा नाही लागत. ठीक आहे. हा, मग मी तेच म्हणतो ना, तुला जे आवडतंय ना ते सांगायचं आणि त्याची लिंक टाकून द्यायची. भरपूर जण खरेदी करतात, कारण चांगल्या वस्तू कधी मागवायच्या ज्या सगळ्यांच्या उपयोगी. काय म्हणते आई? कारण आपल्याला जी आवडली ना ती भरपूर जणांना आवडू शकते. त्याच्यामुळे ठीक आहे ना, ज्या घरात वस्तू लागते ना ते ऑनलाईन मागवायच्या. आणि त्या मागवल्यानंतर काय माहितीये का, म्हणजे ते कसं आहे, त्याला रिटर्न पॉलिसी असते. 5-6 दिवसात वापस बी करू शकतो आवडलं नाही तर. त्याच्यामुळे मागवायचं. आता तू जर मार्केटमधून आणलं ते वापस जाईल का, तर तसा विषय असतो. आणि चांगलं जर निघलं तर ताणच नाही, नाही कराय. हा, हे रॅक बी का, आता हे रॅक तर मागवलेलं आहे. फक्त आता आपल्याला कोणतं कपड्यासाठीचं रॅक बघायचं तर ते आपण इथून बघू. ते सेकंड ऑनलाईन आहे, पण ते चांगले मजबूत येईल का नाही त्याची गॅरंटी नसते. आता ते पण ऑनलाईन मागवून घेतो. तर हे बघा, अशा प्रकारे चालू आहे यांचा स्वयंपाक. आता लगेच सगळ्यांना सोबत जेवायला बसायचे. जेवण झालं की मी भेटतोच आहे तुम्हाला. तर वैष्णवी, आज 5 नावं घे ना, आपण जे नाव घेतो डेलीचे. ते पाणी गिनी भरून ठेव आणि व्यवस्थित. हां, आणि इथून पुढचं तू ध्यानात ठेव. तिकडं वाद झाले, उगं बोलणे खायचे कामं करू नको. तुला व्हिडिओत बोलावं लागेल म्हणजे बोलावं लागेल, नाही काही. आता आई आणि मी बोलतोय, आम्ही बाकीच्या आजी सुद्धा बोलताय, पण हिला बोलायचं म्हणलं तर कंटाळा येतो. हा, आज म्हणजे रोज तिच्यासाठी कमेंट आहे, तरी पण तिला जर समजत पा ती काय म्हणायला लागली, मी काम किती करू शकते पण बोलू नाही शकत. आणि तुला काम कमी कर पण बोलणं जास्त लागेल. हा, प्रयत्न कर. त्याला नाही आम्ही का म्हणत नाही तुला की तू एवढा वेळ बोलच, पण प्रयत्न करणं तुझं काम आहे. पुन्हा तुला बोललं तर राग येईल. नाही बोलायचं आई, राग आला तर आला, पण एवढं बी नाही. आपण जे नॉर्मल आहे ना ते नॉर्मल राहायचं. पण जर ऐकत नसेल किंवा जे हे करत नसेल तर मग राग आला तर आला. घे ना, चल ते नाव घे, चल. आण बरं मोबाईल पटकन, चल. आमच्या आई साहेबने केल्या आता पोळ्या, केलेली तिकडे भाजी. तर वैष्णवी आणतीये मोबाईल. घे ना, कालच्या त्याच्या घ्यायचं लगेच. अश्विनीताई सोनवणे, या घरात मला स्वर्ग वाटतो. आई बाप आणि आजी आनंदी, त्यात सानूला आजीचा लळा. खूप मस्त संस्कार आहे, एकच नंबर वातावरण आहे घरात. थँक्यू. त्याच्यासाठी 31 लाईक आहे. मग त्याच्या खाली निकिता बुरळे, वाच. दादा, तुमच्या आजीने तुमच्या आईला सून म्हणून चांगले सांभाळले असेल आणि तुमच्या आई पण वैष्णवीला सून म्हणून खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे. खूप प्रेमळ नातं आहे एकमेकांशी प्रत्येकाचे. म्हणून सानूलाही उत्तम संस्कार वळण मिळत आहे. आजी तर खूपच गुणी आहे सानूसाठी. तर थँक्यू ताई. हे बघा, असं बोलताना तिचा आवाज निघतो. असं तिला बोलायचं सांगितलं ना, बोलत नाही. तर घे 2 नंबर. शुभांगी मोरे, अतिशय सुंदर. सानूचं बोलणं गोड आहे. आजी, नाना, आई, रवी दादा, सुदर्शन दादा आणि वैष्णवी सर्वजण खूप छान आहे. छान बोलता, छान वागता. असं वाटते व्हिडिओ बघताना की मी माझ्या माहेरीच आली. माझी आई मागच्या वर्षी गेली तर माहेर मिस करते, पण तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटते. थँक्यू एवढं प्रेम दिल्याबद्दल. आणि खरंच आम्ही तेच प्रयत्न करतोय की बाबा सगळ्यांना काही ना काहीतरी समजा चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. स्वीटी,
खूप मोठमोठ्या कमेंट आहे आणि एकदम मस्त आहे. वैष्णवीसारखे सून भेटणं खरंच ग्रेट. नाही तर आजकाल मुलींना फक्त नवरा पाहिजे, सासू सासरे नको, कोणी नको, पण वैष्णवी सगळ्यांना प्रेमाने करते, सगळ्यांना बेस्ट वैष्णवी असं सगळ्यांना सांभाळून घे. रविदादाची बायको आल्यावरही अशीच एकत्र फॅमिलीमध्ये राहील. तर हो नक्कीच, थँक्यू ताई एवढं म्हणजे प्रेम दिल्याबद्दल. आता आहे शेवट. ठीक आहे. नीला दफेदर, सुदर्शन तुमची फॅमिली आदर्श घेण्यासारखी आहे. सानू आणि आजीची जोडी तर लाजवाब, एकच नंबर. थँक्यू. आहे सगळ्यांचं व्यवस्थित. तर आता रोजच्या रोज कमेंट करताय ना, ते रोजच्या कालच्या व्हिडिओत आज सांगतोय आम्ही. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. वैष्णवी बोल, सगळ्याला सबस्क्राईब करायला सांग. पटकन आपल्या 20,000 कंप्लीट झाले पाहिजे, चॅनलला सबस्क्राईब करा. हा, आणि तू बोलशील का नाही सांग. 20,000 हो मतलब नाही, तू बोलणार का नाही ते सांग. रोज बोलावं लागेल तुला. बोलत जाईल, सपोर्ट करा. हा, तर चला भेटतो आम्ही अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.